मँगो डॉली म्हणून नाव ऐकले तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते, इतकी ही सर्वांची आवडती डिश आहे. आज आपण हीच मँगो डॉली घरी कशी बनवायची ते बघणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. ती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नमस्कार, मी पद्मश्री. स्वाद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. प्रथम मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेले आहे. यातील मी 1 वाटी दूध काढून ठेवलेले आहे. या अर्धा लिटर दुधामध्ये आपण 1 कप साखर घालून घेणार आहोत. मी इथे अर्धा कप याप्रमाणे 1 कप साखर घालून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये 1 कप मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे. हेही मी अर्धा कप या मापाने 1 कप मिल्क पावडर घालून घेतलेली आहे. याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिल्क पावडरच्या गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाहीत. मिल्क पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे. आता आपण हे दूध म्हणजेच आपले हे दुधाचे पातेले गॅसवर ठेवणार आहोत. गॅसवर ठेवल्यानंतर आपण जे 1 वाटी दूध काढून घेतले होते त्यामध्ये 1/4 कप कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे. या दुधामध्ये हे कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर याच्या गाठी होतात, त्या गाठी अजिबात ठेवायच्या नाहीत. अगदी पूर्णपणे या गाठी आपण फोडून घेणार आहोत. आपले दूध इथे गरम झालेले आहे व उकळतही आहे. यामध्ये आपण आता जे आपण कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये मिक्स केले होते ते घालून घ्यायचं आहे. मी इथे कॉर्नफ्लॉवरचे आपले जे दूध होते ते घालून घेतले आहे. त्यानंतर याला सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर जे आपण कॉर्नफ्लॉवरचे दूध घातलेले आहे ते खाली चिकटते व करपून जाते. यासाठी आपल्याला याला सतत ढवळत राहायचं आहे. कॉर्नस्टार्च घातल्यानंतर दूध घट्ट होण्यास सुरुवात होईल. याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने पाहिजे. माझे हे दूध घट्ट झालेले आहे, म्हणजेच आपल्याला आईस्क्रीमसाठी जसे पाहिजे अगदी तसे आपले हे दूध तयार झालेले आहे. आपल्याला आता याला फ्लेवर द्यायचा आहे, म्हणजेच आपण व्हॅनिला आईस्क्रीम बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी व्हॅनिला इसेन्स आणला आहे. तो व्हॅनिला इसेन्स 1 चमचा घालून घेत आहे. व्हॅनिला इसेन्स व्यवस्थित मिक्सचरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे आपले आईस्क्रीमचे मिक्सचर आहे ते मोल्डमध्ये घालणार आहोत. इथे माझ्याकडे या पद्धतीचे आईस्क्रीमचे मोल्ड आहे, त्यामध्ये मी हे आईस्क्रीमचे मिक्सचर घालून घेत आहे. आपल्याकडे जर असे आईस्क्रीमचे मोल्ड नसेल तर आपण वाटी किंवा ग्लासमध्येही घालून घेऊ शकता. सर्व मोल्डमध्ये मी हे आईस्क्रीमचे मिक्सचर घालून याला सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. याला सेट होण्यासाठी निदान 7-8 तास तरी ठेवावे. जास्तीत जास्त जर आपण 10-12 तास किंवा 1 पूर्ण दिवस ठेवला तर अप्रतिमच. याला आपण आता अगदी थोडेसे एअरटाईट बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे फॉईल पेपर घेतला आहे व त्याने याला एअरटाईट बनवत आहे. आपल्याकडे जर फॉईल पेपर नसेल तर आपण झाकण लावूनही घेऊ शकता. याला मी अगदी थोडेसे सुरीने कट मारून यामध्ये आईस्क्रीमच्या ज्या स्टिक्स मिळतात बाजारात त्या घालून घेत आहे, कारण आपल्याला व्हॅनिला कँडी बनवणार आहोत. या स्टिक्स घातल्यानंतर याला 7-8 तास सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. आईस्क्रीम सेट होण्यासाठी 7-8 तास तरी लागतात. आपले आईस्क्रीम आता सेट होण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवून देत आहे. 7-8 तास झालेले आहेत. आईस्क्रीम आपले तयार झालेले आहे. अर्धा लिटर दुधामध्ये एकूण 7-8 तरी आपल्या व्हॅनिला कँडीज या तयार होतात. सर्व व्हॅनिला कँडीज काढून ठेवायचे आहेत व आपले जे आईस्क्रीमचे मोल्ड आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 1 आंबा घेतलेला आहे. या आंब्याला कट करून याची आपण प्युरी बनवून घेणार आहोत. या ठिकाणी मी या पद्धतीने आंबा कट केलेला आहे व आतील जो गर आहे त्याची प्युरी बनवून घेत आहे. सर्व आंब्याचे काप मी इथे ज्युसरमध्ये घालून त्याची एकदम बारीक ज्यूस टाईप आपण इथे त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे. इथे आपली ही प्युरी तयार झालेली आहे. त्यामध्ये मी 2 चमचे साखर घालून घेत आहे व अगदी 4 चमचे दूध घालून घेत आहे. त्यामुळे आपले जी आंब्याची पेस्ट आहे थोडीशी पातळ होईल. आपले हे आंब्याची पेस्ट म्हणजेच प्युरी तयार झालेली आहे. ही जी आंब्याची प्युरी आहे ती आपण आईस्क्रीमच्या मोल्डमध्ये घालून घेणार आहोत. या आईस्क्रीमच्या मोल्डमध्ये मी अगदी 2-2 चमचेच आंब्याची प्युरी घालून घेत आहे. जास्त आंब्याची प्युरी घातली तर आपण ज्यावेळी व्हॅनिला कँडीज यामध्ये घालू त्यावेळी आंब्याची प्युरी वर येईल. यासाठी अगदी 2-2 चमचे मी आंब्याची प्युरी यामध्ये घालून घेतलेली आहे. आपली जी आता व्हॅनिला कँडीज आहेत ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने मी ही व्हॅनिला कँडीज या आंब्याच्या प्युरीमध्ये घालत आहे. पूर्ण घालून झाल्यानंतर याला आपण आता सेट होण्यासाठी पुन्हा फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत.
अप्रतिम मस्त झालेली आहे आपली मँगो डॉली. 7-8 तासानंतर मी याला चेक केले. खूपच सुंदर कलर आलेला आहे व मँगो डॉली अगदी बाहेरून आणतो आपण तशी दिसत आहे. बघितल्या क्षणी तोंडात पाणी येईल इतकी आपली ही मँगो डॉली सहज आपण घरी बनवू शकतो. बाजारातून आणण्याची अजिबात गरज नाही पडत. माझा हा व्हिडिओ व माझी ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व स्वाद रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसाल तर स्वाद रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ अपलोड होतात ते तुमच्याकडून मिस होणार नाहीत. परत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.